नमस्कार मित्रांनो, मी आज एक नवीन अध्याय आपल्या पुढे मांडणार आहे. वाघ हा आवडता प्राणी तसा, आणि वाघाला आपण सर्व बघण्यास उत्सुक असता. अरे वाघ म्हटलं की माणसातला पुरुषार्थ जागृत होतो. आणि आपण म्हणतो काय वाघ माणूस आहे. मुलांनी चांगलं कर्तृत्व केलं तर म्हणतो माझा मुलगा वाघासारखा वागतो. जर उत्तम भाषण देत असेल आणि त्या भाषणामध्ये जरा तिखट भाषण असेल तर त्याला वाघाची डरकाळी आपण म्हणतो. किती उपमान दिला जाते त्या वाघाला. हा वाघ बघण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबात देश विदेशातील यावर्षी 4.5 लाख लोक वाघाला बघण्यासाठी आले. आणि 3 दिवसाचा मुक्काम करून वाघ बघितल्याशिवाय जायचंच नाही. वाघ बघण्याची आवड, वाघ बघण्याची इच्छा. आणि तो एकदा वाघ मिळाला की आपण फार सुखावतो. पण मित्रांनो, हा वाघ दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांना आनंद देत असतो. पण हा गडचिरोली जिल्ह्यातील, माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण बांधवांना वाघ हा मला शाप वाटायला लागलाय. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, वाघ हा बघण्यासाठी आहे, पण वाघ जंगलाच्या बाहेर पडतो त्यावेळेस वाघाची दहशत आमच्या गावातील, खेड्यातील सामान्य माणूस, गरीब, शेतकरी या वाघाच्या दहशतीत कसा जगतो हा अनुभव कदाचित तुम्हाला नसेल. मुद्दाम आज मी हा अनुभव सांगण्यासाठी तुम्हाला आलो आहे. फार भयावह वाटेल अशा काही घटना या अलीकडच्या काळात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात घडल्यात. अनेक कुटुंबाला उद्ध्वस्त केले. त्या कुटुंबांना ज्यावेळेस भेटतो त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि उद्ध्वस्त झालेलं कुटुंब बघतो त्यावेळेस वाघाची दुसरी बाजू म्हणजे ती वाघाची दहशत कशी असते हे आपण बघायला मिळतो. असंच एक आंबेशिवनी नावाचं गाव आहे, गडचिरोली जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. या जिल्ह्यात बालाजी पाल नावाचा हा एक छोटा शेतकरी, अत्यंत वय झालेला, त्या खेड्या गावातील, माझ्या आंबेशिवनी गावातील एका कोपऱ्यात त्याचं छोटंसं घर. 18 दारिद्र्य, गरिबीला कंटाळून मुलांनी आत्महत्या केली. आणि आत्महत्या केल्यामुळे त्या 80 वर्ष वयाच्या थकलेल्या बापाला कुठलाच आधार राहिला नाही. घरच्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या विवंचनेत डोक्यावर हात ठेवून बालाजी पाल एक दिवस ढकलत होता. तेंदूपत्त्याचा हंगाम आला. 15-20 दिवसाच्या हंगामामध्ये 5-6 महिन्याचं राशन होईल. कोणीतरी जंगलात गेलं पाहिजे. म्हातारा बालाजी जाऊ शकत नव्हता, पण त्याची पत्नी पार्वता की काहीतरी कुटुंबाला आधार होईल म्हणून वाकलेल्या कमरेनी जंगलाकडे निघाली. दहशत होतीच. आंबेशिवनीच्या जंगलात वाघ आहे आणि त्या वाघाची दहशतीमुळे शेतकरी शेतावर जाणं टाळत होता. काही भागातील शेती ओसाड पडली होती. खरीपाचा हंगाम करू शकत नाही, धान कापणीला आल्यानंतर कापू शकत नाही, अशी ती अवस्था होती. तरी पण वाघाची दहशत, वाघाची भीती असताना पार्वताबाईंचे पाय जंगलाच्या दिशेने निघाले पोटाची खळगी भरण्यासाठी. वाघाची दहशत असूनही तेंदूपत्ता, बिडीपत्ता संकलन करून 4-6 महिन्याचं राशन होईल तर माझ्या म्हाताऱ्याला आणि नातवाला मी 2 घास घालेल म्हणून ती जंगलाच्या दिशेने निघाली. तेंदूपत्ता गोळा करून असलेल्या झोळीमध्ये, पिशवीमध्ये तेंदूपत्ता घालतानाच वाघाने झडप घातली आणि पार्वतीबाईचा जीव घेतला. नरडीचा घोट घेतला आणि पार्वताबाईंनी प्राण सोडला.
एकीकडे मुलांनी गरिबीमुळे आत्महत्या केली, 80 वर्ष 75-80 वर्षाचा म्हातारा हातपाय चालत नाही म्हणून खाटेवर आहे, आणि त्या पार्वताबाईंचे पाय चालत होते, ती जंगलात गेली आणि वाघाने बळी घेतला. आज कुटुंब आकाशाकडे डोळे लावून बसलाय की ईश्वरा, माझ्या नशिबी हे दिवस का आणलेस? मी नातवाला आणि माझ्या सुनेला कसं जगू? या गरिबीतून मी माझे दिवस कसे काढू? म्हणून आभाळाकडे टक लावून ईश्वराकडे बघतोय. मित्रांनो, वाघ बघताना तुम्हाला खूप आनंद मिळतो, पण ही वाघाची दहशत किंवा वाघाच्या हल्ल्यामध्ये ज्या कुटुंबाचा बळी जातो, त्यावेळेस वाघ हाच प्राणी ज्याला जंगलाचा राजा म्हणतात, तो माणसावर झडप घालतो, त्यावेळेस हा जंगलाचा राजा किती हिंस्त्र असतो. ह्या नवीन अध्याय तुमच्या पुढे मांडताना तुम्ही एकदा ताडोब्याच्या जंगलात जाणारे पाय वाघाच्या दहशतीत जगणाऱ्या गावाकडे जाऊ द्या. तुम्हाला कळेल की त्या गावात राहणारी, वाघाच्या भीतीमध्ये राहणारी मंडळी कशी जगतात. काही नाही, जंगलात गेले पानं तोडायला आणि तिकडे वाघ झालं. लोक बोंबलून उठले, मग सोडवलं. आजच दंडावर गेलो तर आता दंडावर जाता भीती वाटते थोडसा. कोणी संग राहिले तर जायचं, नाही तर आता पोराला धरून लहानच्या कोटी जाणार आमचे. दंड काही जवळ राहिले नाही आहे, नूरचे दंड आहेत, जंगली भाग आहे. त्याचं काहीतरी करा आता तुम्ही बंदोबस्ती. आई होती तर सहारा होता, जी बहुतच होता. आईला 10 वर्ष काहीच नव्हत आहोत. मी सौदुरिता दिवाकर मशाखेत्री, आणि ते मयत जी झाली आहे ती पार्वता बालाजी पाल, आणि आमच्या सोबत अजून एक होती ते रजनी पुरुषोत्तम सातारे. आम्ही तिघीही घरून 6 वाजता निघालो तेंदूपत्ता तोडायला जाण्यासाठी. नंतर मग आम्ही 6 वाजता घरून निघालो. नंतर आम्ही तिथं जंगलामध्ये 6:30 ते 6:45च्या दरम्यान पोहोचलो. त्यानंतर थोड्या वेळातच आम्ही तेंदूपत्ता तोडण्यासाठी सुरुवातही केलं, आणि जवळजवळच होतं. थोड्याच वेळामध्ये मग आता काही एकत्र अशा राहत नाही ना जंगलामध्ये गेल्यानंतर, त्यामुळे थोड्या वेळामध्ये मग आम्ही आवाज मारलो तिला, तर तिचा काही आवाजच नाही आला. आवाज नाही आल्यामुळे मग आम्ही ते होती त्या साईडला गेलो, तर तिथं फक्त चुंगडी आणि एक चप्पलच दिसली. त्या पार्वताबाईची एक चप्पल आणि चुंगडी दिसली. त्यानंतर मग आम्हाला घाबरट सुटला, म्हणजे एकच चप्पल दिसल्यामुळे आम्हाला वाटलं की काहीतरी आता झालं. त्याच्यामुळे आम्ही खूप 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 जोराने आवाज मारत गेलो, आणि जवळपासच्या लोकांना पण आवाज मारलो की धावा बा, कोणी असाल तर जवळपास, आमच्यातली एक स्त्री दिसत नाही आहे असे म्हणून आम्ही खूप जोरामध्ये आवाज मारलो, आणि आजूबाजूला बघितलं पण काहीच अंदाज नाही लागला तिचा. त्यानंतर मग आमच्या शेजारी अजून होते लोक, त्यांच्याकडे जंगलातूनच त्यांच्याकडे गेलो आवाज मारतच, आणि मग त्यांना त्या दोघा तिघांना बोलवून आणलं. बोलवून आणल्यानंतर आजूबाजूला बघितलं तर साईडला प्रेतच पडला होता. गेल्यावर मग आता ह्या दोघी तिघी बाया होत्या ना शेतात मध्ये, थोडत गेल्यावर मग ते थोडेसे आवश्याटले झाले. त्या वाघानं मग बाईच्या गच्चीला धरले. मग ते बाया 7 मधल्या बाया आवाज मारल्या, ते काही बोलली नाही. मग दुसऱ्या लोकांकडे गेले, अरे आम्हातली बाई एक फरार झाली आहे, इथं चुंगडी आहे ना, बाई दिसून नाही राहिली म्हणून या बायांना आवाज दिले. मग लोक जमा झाले, मग पाहायला लागले. मग आवश्याटले मारून बाईला ठेवून दिला आणि तो गायब झाला. हो, आता एका दिन बिजारीला खाऊनच टाकलं.
भक्कम तर जण खाल्ले. टोल्याचे गेले जीव, आमच्या गावचे गेले. आमच्या गावचे 2 झाले, टोल्याचे झाले, याचे झाले. एखादी कोण्या आडप झोडप जर भेटून गेला तर आम्हाला वाघाची भीती तर आहे. तो वाघ आम्हाला मुद्दा म्हणून दिसला नाही पाहिजे, त्याला नष्ट करायचा. त्या धोकाच आहे शेतीवाल्याले, दूरच्या जंगलात वाल्याले. ते कसे कोणा रीतीनं मग शेती करावा, धाकाच्या मरण ते शेती किती सोडून देते. गावात वाघ हटवा म्हणत आमतरी आम्हाला जंगलात जावं लागतं, काड्या आणा लागतं, रांजे आणा लागतात. हा स्वयंपाक कान आम्ही करून कुप करायची आहेत, आमचे घर सवाराचे आहेत. हा खोपड्या घर सगळा काय करायचा आहे, हे वाघच तुम्ही सोडता. आता कसं करायचं मग? आता त्यातूनच फिरत राहते. आता तुम्ही रिक्षा घ्या जात, तेव्हा ह्या बापूचा दंड, आमचा दंड, मुंगाट्याचा दंड, आश्रमाचा दंड नाही का गो, सारखा येते. आता त्या टाक्यावर तुमचा फारस्टवाल्याचा टाका खोदलाय ना, तर येते ते ती नेहमीच वाघ. सरकारच्या उपाययोजना अगदी तोकड्या आहेत, हे खेदानं म्हणावं लागतं. तुम्ही पर्यटन वाढतोय म्हणून सरकार आपला स्वतःचा गाजावाजा करतो आणि पाठ थोपटून घेतो. पण राज्यामध्ये मागील 6 वर्षामध्ये 450 लोकांचा जीव गेला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात. सर्वाधिक घटना 90% हे विदर्भात आहेत. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. आपण कोल्हापूरमध्ये पाहतो, सावंतवाडीमध्ये पाहतो, हत्तीने धुमाकूळ घातला, शेकडो घरं उद्ध्वस्त केली, बागा उद्ध्वस्त झाल्यात आणि हत्तींच्या हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. हे इकडून गेले, त्याच्यानंतर हत्ती जपऱ्या गावाच्या जवळपास तर लोकांनी हल्ला केल्यामुळे ते समोर सापडले आणि हत्ती यांच्या मागे झाले. तर हत्ती समोर इकडून गेल्याच्या नंतर ते रस्त्याच्या काटेल नाही का जात असताना शांत बसून होते. 7-7:30 वाजताचा दरम्यान होता. तर काही दिसलं नाही. सोंडानं पकडून घेतलं, पाड्यावरूनच आदळलं 2-3 वेळा आणि लात मांडलं पाठीवर. माझा मामा होता सक्का, एकच होता. ताता आणि मामाच राहत होता इथं, म्हणजे मामाचा वडील आणि मामा. एकच भाऊ असणं, एकच बाप असल्यामुळे त्याला बायको बिन काहीच नव्हती. तर त्यानं स्वतः दंडामध्ये जात करत नाही का आपल्या परीस. तर त्याआधी आता अचानक तशी घटना होऊन गेली. आता त्याला करायला कोण, आता बाप्पाच्यांत जमतच नाही. माझा मुलगा दोघत बापलेक होतो. आज 9 वर्ष झाले दोघत बापलेक होतो. जेवण केलं, स्वयंपाक केलं, तर जेवण केलं 7 वाजता. नंतर मी आपल्या बाजाव गेलो झोपासाठी. त्याला सांगितलं का बाबा जाऊ नको, हा काव का हती म्हणत आहे, तिकडे तू जाऊ नको, लोकांचा जमाव झाला का नाही, जाऊ नको म्हणलो. पण तो चालला गेला. जेवण केलं 7 वाजता. नंतर तिकडे गेला तर पुन्हा आलाच नाही. आता का अशी परिस्थिती झाली आमची. पत्नी मरण्याची परिस्थिती. याच वाघ आणि वन्य प्राणी आणि मानव संघर्षामध्ये हा संघर्ष इतका मोठा झालेला आहे आणि यातून हजारो कुटुंब वन्य प्राणी आणि मानवाच्या संघर्षात उद्ध्वस्त झालेले आहेत. मग उपाय काय? जर वनमंत्री आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे, मागील 5 वर्ष, ही 2.5 वर्ष, 7.5 वर्ष वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार त्या ठिकाणी काम करत आहे. अर्थात शिकारी संदर्भात कायदे फार मोठे झालेत, कायद्यात संशोधन झालं,
कडक कायदे झाले, त्यामुळे शिकारी पूर्वीसारखे वाघाची शिकार करत नाही. नॅचरली वाघाची संख्या वाढते आहे, प्रचंड वाढली. मी सांगितलं 215 वाघ झाले. पण या वाघांच्या वन्य प्राणी वाघ आणि मानवाच्या संघर्षाला थांबवण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, यावर काही उपाय होताना दिसत नाही. रस्त्याने जात असताना हत्ती दिसला की गाडीला ब्रेक लावून हत्ती बघणाऱ्यांना, गावातील शेतामध्ये ज्यावेळेस हत्ती जातो, राबणाऱ्या शेतकऱ्यांना, घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीची माती होते, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा एकदा आपण बघितलं पाहिजे. अरे वाघ बघताना जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर माझ्या या सगळ्या व्यथेमध्ये जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा तुम्हाला बघावेच लागतील. याचा आनंद घेत असताना त्याचं दुःखही तुम्हाला समजावं लागेल, तरच वाघ काय आहे, वाघ कसा आहे हे तुम्हाला कळेल. पण मी तुम्हाला माझी विनंती आहे, हा वाघ जंगलाच्या बाहेर जातो त्यावेळेस जी दहशत निर्माण करतो, सामान्य कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करतो, शेतकऱ्याचा घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतो. माझ्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही जंगलातला वाघ बघायला येत आहे, पण एकदा या संकटावर मात करून संसाराचा गाडा सहज पेलणाऱ्या त्याही वाघाला बघा जो माणसातला वाघ आहे. आणि तो वाघ बघून तुमच्या डोळ्यात कुठले भाव येतात हेही जरा कळू द्या. हीच माझी तुम्हा सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे.